बाबांना मिळाली 5 स्टार ट्रीटमेंट. रविवारचा दिवस होता आणि बाबा अजूनही झोपलेले होते. पण तेवढ्यात हे हे काय, कोणाची वरात आली आहे? बाबा, वरात नाही, आम्ही आलोत. गुड मॉर्निंग बाबा. अरे मुलांनो, आज रविवारच्या दिवशी तुम्ही मला लवकर का उठवलात बरं? ओ हो बाबा, असं वाटतंय की तुम्ही विसरलात. काय? चिंकी पुन्हा एकदा गट्टूकडे इशारा करते आणि गट्टू पुन्हा एकदा बाबांच्या जवळ जाऊन जोरात ट्रम्पेट वाजवतो. हॅपी फादर्स डे बाबा. ओहो, असं आहे तर. थँक्यू सो मच मुलांनो. पण हे सगळं काय आहे? लगेच सांगतो बाबा. गट्टू. बाबा, मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आज फादर्स डेच्या दिवशी तुम्हाला म्हणजे गट्टू चिंकीच्या बाबांना बेस्ट फादर इन द वर्ल्ड असा अवॉर्ड दिला जात आहे. चिंकीचं ते बोलणं ऐकून बाबा हसू लागतात. अच्छा, असं आहे होय. ही तर खरोखरच कमाल आहे. हो बाबा, आता तुम्ही हा तुमचा अवॉर्ड घ्या. आपला फोटो ह्या क्षणाला कॅमेरामध्ये कैद करूया. तेवढ्यात आई आणि बिंगो रूम मध्ये येतात. आईच्या हातात कॅमेरा होता. से चीज. बस बस, आता खूप झालं. आता नो मोर ट्रम्पेट. बरं बाबा, फक्त हेच सरप्राईज नाही तर आज पूर्ण दिवस तुम्हाला एक 5 स्टार ट्रीटमेंट मिळणार आहे. अरे वा, म्हणजे आपण आता सगळे 5 स्टार हॉटेलला ब्रेकफास्टला जाणार. मग तर मी आताच माझा नवा सूट घालतो. नाही नाही बाबा, आपण हॉटेलला नाही जाणार, तर हॉटेल तुमच्यापर्यंत येईल. आता तुम्ही पलंगावरून खाली उतरा. ओ, बाबा जसे पाय खाली ठेवतात, गट्टू त्यांच्या पायाखाली त्यांचे नवीन क्रॉक्स ठेवून देतो. सर, तुमचे धुतलेले कपडे तुमच्या टेबलवर आमच्या स्टाफने ठेवलेले आहेत. आता तुम्ही लवकर फ्रेश होऊन ते घाला आणि ब्रेकफास्टसाठी लवकर या. ओ, थँक्यू सो मच गट्टू सर. इतकी छान सर्व्हिस दिल्याबद्दल. मी आत्ताच आलो. थोड्याच वेळामध्ये बाबा रूमच्या बाहेर येतात. बिंगो त्यांच्या रूमच्या बाहेरच उभा होता. बाबा त्याला बघून म्हणतात, अरे बिंगो, असं वाटतंय तुला सुद्धा या 5 स्टार हॉटेलमध्ये जॉब लागलाय. तू मला माझ्या टेबल पर्यंत न्यायला आलास. ठीक आहे, चल. ओहो, हा स्वंत खूप छानच दिसतोय. आणि हा दुसरा? ओ, हाही ठीक आहे. हो सर, आम्ही हे खूप कष्टाने बनवलं आहे. आमचे सहकारी गट्टूने सुद्धा तो दुसरा वाला 9 वेळेस चुकीचा बनवलाय. पण मी मात्र पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट बनवला. हे बोलायची गरज नव्हती चिंकी. पण तेच तर सत्य आहे आणि आमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये सत्यालाच साथ दिली जाते. अच्छा अच्छा, तसा मला सकाळपासून चहा मिळाला नाहीये. जर 1 कप चहा मिळाला असता तर मजा आली असती. अरे हो, जा गट्टू, आधी सरांना त्यांचा खास चहा दे. अरे हो, लगेच आणतो. ओ नो, ह्याने काही गडबड नको करायला. आणि तेवढ्यात, अरे माझा चहा. ओ नो, हे काय गट्टू, अशाने आपलं हॉटेल 5 स्टार कमी 2 स्टार जास्त वाटेल. अरे अरे, सगळ्यांनी थोडं शांत व्हा. गट्टू आहे ना. गट्टू लगेचच चिंकीवाला स्वांग उचलतो आणि तो टॉवेल उघडून तो चहा सांडलेला स्वच्छ करू लागतो. हे बघून चिंकी ओरडते, हे काय गट्टू, माझा स्वान खराब केलास. तुझा केला असतास ना. अगं चिंकी, तुझा वाला जवळ होता ना. ते काय नाही, तू तुझा वाला स्वान का नाही घेतला? तो तसाही चांगला नव्हता. मी किती कष्टाने तो चांगला बनवला होता. मी सोडणार नाही तुला.
अगं चिंकी, थांब. नाहीतर आपले कस्टमर काय विचार करतील? आज त्यांचा खास दिवस आहे. आपण त्यांना त्रास नाही दिला पाहिजे. ओ हो ठीक आहे. या गट्टूला तर मी नंतरच बघते. आणि मग टेबल स्वच्छ केल्यानंतर थोड्या वेळात चिंकी गट्टूला म्हणते, गट्टू, हे घे डायरी आणि पेन आणि जा बाबांकडनं ब्रेकफास्टची ऑर्डर घेऊन ये. आणि ह्या वेळेस कोणतीही गडबड करायची नाही. मी कशाला गडबड करेन? आणि मग गट्टू एक छोटीशी डायरी पेन घेऊन बाबांच्या टेबलच्या जवळ येतो. सांगा सर, तुम्हाला काय खायची इच्छा आहे? ते मी ब्रेकफास्टमध्ये एक यम्मीचा ऑमलेट खाऊ इच्छितो. आणि हो, एक कप चहा. आणि प्लीज या वेळेला सांडू नका. हो सर. गट्टू लगेचच जातो आणि आईला आणि चिंकीला बाबांची ऑर्डर सांगतो. ठीक आहे, मी लगेच बनवते. नाही आई, तू चहा कर. ऑमलेट मी बनवते आणि ते मीच सजवेन. तू फक्त मदत कर. ओहो, ओके चिंकी. चिंकी ऑमलेट बनवायला सुरुवात करते. गट्टू बाबांजवळ येतो आणि त्यांना म्हणतो, बाबा, म्हणजे सर, तुम्ही ब्रेकफास्ट सोबत आमच्या खास सर्व्हिसेस घेऊ इच्छिता? हे कॉम्प्लिमेंटरी आहे. ओ अच्छा, कोणत्या सर्व्हिसेस? जसं की हेड मसाज आणि गेम्स आणि सोबतच एक कॉमेडी शो. तुम्ही यातून काय निवडाल? अरे वा, हे तर मजेदार आहे. अगोदर मी हेड मसाज सिलेक्ट करतो आणि मग कॉमेडी शो. ओके सर, तुम्ही डोळे बंद करा आणि माझा खास मसाज एन्जॉय करा. अरे वा, सकाळी सकाळी हेड मसाज, मजा आली. सगळा थकवा मिटला. हा दिवस तर बेस्ट आहे. फक्त एक कप चहा मिळावा. तेवढ्यात चिंकी ब्रेकफास्टची प्लेट घेऊन तिथे येते आणि गट्टू खुर्चीवरून खाली उतरतो. हे घ्या सर, तुमची ऑर्डर. हे उघडून बघा. अरे वा, खूप छान वास येतोय. बाबा प्लेटवरून जसा क्लोथ बाजूला करतात ते चकित होतात. वाव चिंकी, ही तर कमाल आहे. तू तर खूप छान ऑमलेट बनवलंयस. थँक्यू सर. सर, मी आपल्या ब्रेकफास्ट सोबत मी आणि बिंगो एक टॅलेंट शो करून दाखवतो. म्हणजे तुमचं मनोरंजन होईल. अच्छा. येस, लेट्स गो बिंगो. वा वा मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी आजचा दिवस एकदम मेमोरेबल केलात. हे 5 स्टार हॉटेल दुनियेतलं सगळ्यात बेस्ट 5 स्टार हॉटेल आहे. आणि हे ऑमलेटही. थँक्यू बाबा. आता वर्ल्ड्स बेस्ट बाबांसाठी बेस्ट 5 स्टार सर्व्हिस तर झालीच पाहिजे. बर, आणि वर्ल्ड्स बेस्ट आईसाठी? आईसाठी तर बेस्ट बाबाच आहेत. अगं चिंकी, बेस्ट बाबा नाही, बेस्ट हजबंड. गट्टूच्या बोलण्यावरती सगळे हसू लागतात. बरोबर बोललास. बरं, आता चला केक कापूया. कारण केक शिवाय तर फादर्स डे अपूर्ण आहे ना. म्हणून मी बाबांचा आवडता चॉकलेट ट्रफल केक बनवलाय. अरे वा, आईचा स्पेशल टफल चॉकलेट केक. हे तर फादर्स डेचं एकदम परफेक्ट सेलिब्रेशन आहे. बाबा केक कट करतात आणि सगळ्यात अगोदर गट्टू चिंकी बाबांना केक भरवतात. अशा प्रकारे सगळेजण मिळून बाबांना फादर्स डेला सरप्राईज देतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.